महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. हे सरकार गोळवळकर आणि हेडगेवार यांच्या विचाराचं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचं सरकार नाही. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे ब्राह्मणवादी विचाराचं सरकार आहे. म्हणूनच गेल्याच महिन्यामध्ये समाज कल्याण खात्याचा आणि आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. परंतु आत्ताच बातमी येत आहे की परत एकदा आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे. माझा सरकारला प्रश्न आहे की आदिवासी विभागाचा आणि समाज कल्याण न्याय विभागाचा निधीच का वळवता? यातून स्पष्ट दिसून येत आहे की तुम्हाला दलित आणि आदिवासी समाजाबद्दल राग आहे, तुमचा विरोध आहे. त्यामुळे तुम्ही दलित आणि आदिवासी विरोधी आहातच हे तर जनतेला आता माहीतच झालेलं आहे. परंतु हा निधी कायदेशीर वळवता येत नाही. तरी सुद्धा का वळवला हा आमचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जी विधानसभा आहे या विधानसभेमध्ये दलित आणि आदिवासी आमदार आहेत, ते गप्प का आहेत? आणि या आमदारांना माझा प्रश्न आहे, जर तुम्हाला हा निधी थांबवता येत नसेल तर या खात्याकडे आदिवासी आणि समाज कल्याण न्याय खात्याकडे तुम्हाला लक्ष देता येत नसेल तर तुम्ही तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि मी सरकारला सांगू इच्छितो की त्वरित हा निधी आम्हाला आमच्या विभागाला परत देण्यात यावा, अन्यथा आम्ही राज्यभर भीक मागो आंदोलनाचा इशारा आपणास देत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.